एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक सुंदर महिला होती. श्रीमंत घरातली होती. सोशल मीडियाचा वापर करत होती. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या सगळ्या गोष्टींवरती तिचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा टाकत होती. मग दिसायला सुंदर असल्यामुळं अनेक जण त्या महिलेला लाईक करत होते, कमेंट करत होते आणि तिचे फोटो व्हिडिओ सुद्धा शेअर करत होते. पण मात्र काही काही अतिउत्साही जे लोक होते ते त्या महिलेला मेसेज करत होते. काय चाललं, काय नाही, तुम्ही कुठे आहात, काय करता, तुम्ही खूप छान दिसता, अशा पद्धतीचे सुद्धा मेसेज करत होते. मग ती महिला त्या पुरुषांचे फोटो बघत होती, त्यांची प्रोफाईल चेक करत होती आणि ते काही चांगले जे पुरुष आहेत त्या पुरुषांना मेसेज करत होती, त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलत होती. परंतु त्या पुरुषांसोबत बोलत असताना ती सांगत होती की तिचा नवरा तिला खुश ठेवू शकत नाही, म्हणून तिला एका चांगल्या व्यक्तीची गरज आहे आणि ती त्याच्यासोबत मैत्री करू इच्छित आहे किंवा त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहू इच्छित आहे. मग असं म्हणल्यानंतर ते पुरुष तिला मेसेज केल्यानंतर मोठ्या प्रमाणात खुश व्हायचे, तिचा मोबाईल नंबर घ्यायचे आणि मग तिला भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक सुद्धा व्हायचे. मग ती श्रीमंत महिला त्या पुरुषांना घरी बोलून घ्यायची. नवरा कामाला गेलाय, घरी नाहीये असं सुद्धा सांगायची आणि त्या पुरुषाला स्वतःच्या घरी बोलून बेडरूममध्ये नेऊन त्या ठिकाणी त्या पुरुषाच्या अंगावरचे सगळे काही कपडे काढायची, स्वतःच्या सुद्धा अंगावरचे कपडे काढायची आणि त्या पुरुषासोबत अगदी नवरा बायको सारखं सगळं काही करायची. पण मात्र हे सगळं घडत असताना त्या महिलेचा नवरा सुद्धा त्या ठिकाणी असायचा आणि त्या दोघा जणांना सगळं काही करताना स्वतःच्या डोळ्यानं पाहायचा आणि त्या ठिकाणी लपून लपून त्या दोघा जणांची शूटिंग सुद्धा काढायचा आणि या संपूर्ण प्रकरणामुळं घडायचं आणि दडायचं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका.